एकदा कन्फर्म करता का माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? इथेपर्यंत थांबलो होतो. लास्ट सेशन मध्ये आपण ऑपरेटर्स पाहिलेत, अर्थमेटिक, लॉजिकल, कंपॅरिझन, मेंबरशिप आणि असाइनमेंट ऑपरेटर, जे आता चेंज झालेले आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे तो डेटा टाईप लर्न करायचा. आता डेटा टाईप मध्ये आपल्याकडे काही गोष्टी आहेत, इम्युटेबल आणि म्युटेबल असे दोन सेग्रिगेट केलेले आहेत. म्युटेबल आणि इम्युटेबलचा अर्थ जेव्हा आपण प्रोसेस करू तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये समजेल, तरी सुद्धा मी एक डेफिनेशन मध्ये सांगतो. म्युटेबल म्हणजे काय, एकदा आपण कोणताही व्हेरिएबल डिफाईन केला किंवा डेटा टाईप डिफाईन केला तर त्याला आपण कोणतीही मेथड अप्लाय केल्यानंतर त्याला चेंज करू शकतो, त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो, त्याला म्हटलं जातं म्युटेबल. इम्युटेबलचा अर्थ असा आहे की एकदा व्हेरिएबल डिक्लेअर केलात किंवा कोणताही डेटा टाईप तुम्ही डिक्लेअर केलात तर त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस आपण करू शकणार नाही. कोणती व्हॅल्यू ऍड करू शकणार नाही, कोणती व्हॅल्यू डिलीट करू शकणार नाही. सिक्वेन्स चेंज होऊ शकत नाही, सॉर्टिंग करू शकत नाही. ठीक आहे. जेव्हा ऍक्च्युअल मध्ये प्रोसेस होईल तेव्हा म्युटेबल आणि इम्युटेबलचा अर्थ समजेल. तर आपण सुरुवात करणाऱ्या नंबर पासून पहा, आज आपण नंबर आणि लिस्टला कव्हर करण्याचा प्रयत्न करू. एक इम्युटेबल आणि एक म्युटेबल डेटा टाईप. ओके, अशा प्रोसेसमध्ये आपण करूया. ठीक आहे. तर हे 6 डेटा टाईप तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. ऍक्च्युअली ह्याच्यावरच तुमचा पूर्णपणे डेटा अनालिसिस किंवा डेटा सायन्स मोस्टली डिपेंडंट आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे, कारण की ह्याचा उपयोग लॉजिकसाठी पण होतो आणि डेटा स्टोअर करण्यासाठी पण होतो. आता हे डेटा टाईप का शिकायचे? आता जर पाहिलं तर लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी ह्याच्यामध्ये आपण मोर दॅन 2 एलिमेंट सेव्ह करू शकतो, स्टोअर करू शकतो. आता जर पाहिलं तुम्ही, ह्याच्या अगोदर आपण काय करत होतो, मी सिंपल इथे लिहितो की A=5. A=5. आता ए मध्ये फक्त आपण एकच व्हॅल्यू स्टोअर करतो. इथे ए मध्ये आपण काय करतो, एकच व्हॅल्यू स्टोअर करत आहे. आता जर मला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे असेल तर मला 5 सुद्धा स्टोअर करायचा आहे, 7 सुद्धा स्टोअर करायचा आहे आणि 9 सुद्धा स्टोअर करायचा. तर ह्यासाठी लागतो आपल्याला डेटा टाईप. ठीक आहे. तर जेव्हा आपण काल पाहत होतो तेव्हा आपण एकच व्हेरिएबलला एकच व्हॅल्यू असाइन करत होतो. सपोज इथे बी. आता मला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायचे, म्हणजे ए मध्ये मला भरपूर व्हॅल्यू स्टोअर करायचा, त्यासाठी लागतो आपल्याला डेटा टाईप. आणि त्यासाठी आपण यूज करणार आहे लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी. ह्या 4 डेटा टाईपचा आपण उपयोग करणार आहे व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. डिक्शनरी, सेट, लिस्ट अँड टपल. स्ट्रिंग आणि नंबर हे थोडे वेगळे आहेत. स्ट्रिंग मध्ये कॅरेक्टर जे असतात ते कॅरेक्टर आपण मल्टिपल कॅरेक्टर स्टोअर करतो आणि टपल, लिस्ट, सेट, डिक्शनरी मध्ये मिक्स डेटा टाईप आपण स्टोअर करतो. ठीक आहे. स्टार्ट करूया आपण नंबर पासून. नंबर फक्त एक अंडरस्टँडिंग साठी इंटिजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स असे 3च आहेत. नंबर कुठे गेला, एक मिनिट. हा, इथे नंबर सोपा आहे ऍक्च्युली. बघा, विदाउट फ्लोटिंग पॉईंट म्हणजे होल नंबर. होल नंबर असं त्याला इंटिजर म्हणतो, म्हणजे पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नसतो. जसं की नंबर ऑफ चेअर, नंबर ऑफ पर्सन, नंबर ऑफ लॅपटॉप, ह्याच्यामध्ये कुठेही फ्लोटिंग पॉईंट येत नाही. ठीक आहे. जर तुम्ही पायथॉन मध्ये अशा पद्धतीने असाइनमेंट करत असाल की सपोज 10, 100 किंवा -99, ह्याच्यामध्ये कुठेही पॉईंट नाही आहे. पॉईंट नाही म्हणजेच तो इंटिजर आहे. जिथे जिथे पॉईंट येईल, जसं की हाईट, वेट, किलोमीटर, रुपीज, आपण कधी कधी पॉईंट मध्ये काउंट करतो, जसं की 2.3, 2.9, 100.1. जेव्हा जेव्हा पॉईंट येईल तेव्हा समजा तुमचा डेटा टाईप हा फ्लोट डेटा टाईप आहे. ओके, इंटिजर आणि फ्लोट. आणि कॉम्प्लेक्स जेव्हा जेव्हा तुम्ही जे वापराल, जे म्हणजे इमॅजिनरी नंबर आहे, तो इमॅजिनरी नंबर असतो. कॉम्प्लेक्स नंबर तर माहित असेल तर मोस्टली आपल्याला लागणार नाही, तरी पण माहिती करून घ्या की जेव्हा जेव्हा इमॅजिनरी येतो नंबर तुमच्या फॉर्म्युलामध्ये तेव्हा आपल्याला कॉम्प्लेक्स डेटा टाईप कन्सिडर करावा लागतो. ओके.
आता डेटा टाईप चेक कसा करायचा, त्यासाठी एक सिंपल आपल्याकडे मेथड आहे, फंक्शन आहे टाईप नावाचा. टाईप ऑफ एक्स. आता एक्स मध्ये बघा -99 आहे. आता ह्याचा टाईप कोणता आहे तर तुम्ही पाहिलात तर तो इंटिजर आहे. INT म्हणजे इंटिजर. जर मी वायचा डेटा टाईप चेक केला तर तो आहे 100.1 म्हणजे फ्लोट. आणि जर मी झेडचा डेटा टाईप चेक केला तर तो आहे कॉम्प्लेक्स. असे 3 डेटा टाईप आपल्याकडे नंबर्स मध्ये आहेत, इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स. जर तुम्ही 100.0 जरी घेत असाल, ओके, आता हा परफेक्ट 100 आहे तरी सुद्धा तो फ्लोट कन्सिडर केला जाणार कारण तो पॉइंट मध्ये दिलेला आहे आपण. ओके, तर मायनस साइन काही मॅटर नाही करणार. मायनस साइन काही मॅटर नाही करणार. मायनस प्लस हा इंटिजर फ्लोट कॉम्प्लेक्स साठी काही मॅटर नाही करत. फक्त लक्षात ठेवा इंटिजर म्हणजे पॉइंट नंबर्स एकदम इझी आहेत, काही प्रॉब्लेम. आज पूर्ण सेशन मध्ये आपण लिस्टच शिकूया कारण की लिस्ट खूप मोठा आहे आणि खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहे. कारण की लिस्ट मध्ये खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. कारण इन फ्युचर आपल्याला फॉर लूप, इफ लूप लिहिताना सुद्धा किंवा लॉजिकल काही गोष्टी लिहिण्यासाठी लिस्टचा उपयोग होतो. तर लिस्ट आपण केअरफुली स्टेप बाय स्टेप स्लोली रन शिकून घेऊया आपण. ठीक आहे. आता हे जे 4-5 गोष्टी दिलेल्या आहेत हे मी तुम्हाला इथे ऍक्च्युअल मध्ये जनरेट करत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जनरेट करत मी एक्सप्लेन करतो, डायरेक्ट एक्सप्लेन नाही करणार. बघा, लिस्ट जनरेट करण्यासाठी म्हणजे मल्टिपल मोर दॅन 2 व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मी लिस्ट वापरतो. आता मी एक नेम देतो जसं की माय लिस्ट. अशा पद्धतीने मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. आता तो व्हॅलिड आहे. ऍक्च्युअली व्हेरिएबल डिक्लेरेशनची रूल आपण पाहिलेला आहे फर्स्ट सेशन मध्ये. तर हा व्हॅलिड डिक्लेरेशन आहे. ह्याच्यामध्ये मी मोर दॅन 2 व्हॅल्यू स्टोअर करायचं मला, जसं की 2, 5, 6, 8, 9. आता हे स्टोअर करण्यासाठी मी स्क्वेअर ब्रॅकेटचा उपयोग केला. लिस्ट जर क्रिएट करायचं असेल तर स्क्वेअर ब्रॅकेटनीच क्रिएट करतो. लिस्ट जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर स्क्वेअर ब्रॅकेटचे ऑप्शन नाही. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे लिस्ट. तुम्ही ब्लाइंडली सांगू शकता स्क्वेअर ब्रॅकेट आला म्हणजे तो त्याचा डेटा टाईप काय आहे, लिस्ट आहे. आपण चेक करूया. टाईप ऑफ एक मिनिट, स्मॉलच आहे. आपण चेक करूया. टाईप ऑफ माय लिस्ट, ह्याचा डेटा टाईप आहे लिस्ट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी मिक्स व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, जसं की फ्लोट पॉइंट आहे. ह्याच्यामध्ये मी सपोज स्ट्रिंग ऍड करतोय. मिक्स डेटा टाईप मी स्टोअर करतो तरी सुद्धा हा लिस्टच असेल. आणि ह्याला जेव्हा तुम्ही प्रिंट कराल, डेटा टाईप तर समजलेला आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही ह्याला प्रिंट कराल तेव्हा तो अशा पद्धतीने तुम्हाला रिटर्न मध्ये देईल आन्सर. म्हणजे माय लिस्ट मध्ये एक 5 व्हॅल्यू मी स्टोअर केलेले आहेत लिस्ट डेटा टाईप मध्ये. ठीक आहे. तर मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण काय वापरतो, लिस्ट वापरतो. त्याच्यामध्ये मिक्स्ड डेटा टाईप सुद्धा स्टोअर करू शकतो. सिंपल आहे. आता ह्याच्यावर सुद्धा काही प्रोसेस होतात. म्हणजे सपोज हे 5 आहे तर ह्या 5 मध्ये मी काही इलिमेंट ऍड करू शकतो, काही इलिमेंट डिलीट करू शकतो, काही ना रिप्लेस करू शकतो. मी सॉर्टिंग करू शकतो, असेंडिंगने, डिसेंडिंगने करू शकतो. म्हणजे ह्याच्यावर वेगवेगळे प्रोसेस, मल्टिपल म्युटेबलला मी नंतर अपडेट करू शकतो, चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक ट्राय करून दाखवतो आणि पुढे तुम्हाला सांगेन सुद्धा. जसं की मी ह्याच्यामध्ये एक व्हॅल्यू ऍड करत आहे. ही मेथड मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. फक्त मी तुम्हाला म्युटेबल इम्युटेबल शिकवतोय सध्या तरी. ठीक आहे. आता जेव्हा मी माय लिस्ट प्रिंट करू, मी ते एक सेल ऍड करून घेतो. इथे सेल ऍड करतो आणि इथे मी प्रिंट करतो. ज्युपिटर नोटबुक मध्ये शेवटची लाईन जी असते ती ऍज अ प्रिंट ऑटोमॅटिकली कन्सिडर करते, त्यामुळे तुम्हाला प्रिंट लिहायची गरज नाहीये.
ठीक आहे. जी शेवट लाईन असते ती ऑटोमॅटिकली प्रिंट कन्सिडर करते. तर मी इथं माय लिस्ट लिहितो. तर ह्याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही चेक कराल की 100 ह्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे एक मेथड आहे जी आपण पुढे शिकणार आहे. फक्त मला हे सांगायचं की एकदा लिस्ट आपण डिफाईन केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि जर चेंजेस होत असतील तर त्याला आपण म्हणणार आहे म्युटेबल डेटा टाईप. काय म्हणणार आपण? म्युटेबल डेटा टाईप. म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. जसं की मी इथे डेटा स्ट्रक्चरमध्ये सांगत होतो की इम्युटेबल आणि म्युटेबल. ओके, 2 पार्ट आहेत. ओके, इंटरव्ह्यूला सुद्धा क्वेश्चन असतो की डेटा टाईप कोणकोणते असतात. तर इम्युटेबल म्युटेबल असेल तर त्याचा डिफरन्स काय? म्युटेबल इम्युटेबल म्हणजे काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन म्युटेबल इम्युटेबल? Okay, once we declare a variable, then after that we can change or update, then we call it mutable data type. Okay, otherwise immutable. Next point, ordered collection indexing starting from 0. आता मी ह्याला रिमूव्ह करतो सध्या. ऑर्डर्स कलेक्शन इंडेक्सेस स्टार्टिंग फ्रॉम 0 म्हणजेच काय? जसं की आपल्याला कॉलेजमध्ये वगैरे किंवा स्कूलमध्ये नंबर्स असतात आपल्याला की फर्स्ट नंबरला कोणीतरी आहे, सेकंड नंबरला कोणीतरी आहे, थर्ड नंबरला कोणीतरी आहे. तर आपण त्यांना रोल नंबर नुसार सुद्धा त्यांना काय करू शकतो? कॉल करू शकतो किंवा बोलू शकतो. तशाच पद्धतीने ह्याचे सुद्धा रोल नंबर आहेत. त्याला इंडेक्सिंग म्हणतात. आणि ह्याचा रोल नंबर स्टार्ट होतो 0 पासून. नेक्स्ट आहे 1, नेक्स्ट आहे 2, नेक्स्ट आहे 3, नेक्स्ट आहे 4. 5 एलिमेंट आहेत, इंडेक्स आहेत 0 पासून 4 पर्यंत. 0 to 4 अशा पद्धतीने ह्याची इंडेक्सिंग असतात. पायथन मध्ये कुठेही गेला तर तुमचा इंडेक्सिंग 0 पासूनच स्टार्ट होणार आहे. म्हणजे अल्टरनेटिव्ह त्याचं ऍक्सेसिंग एक पॅरामीटर आहे इंडेक्सिंग. त्याला इंडेक्स नुसार आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्याला इंडेक्सिंग असतं. लिस्ट टपल कुठेही गेला, डेटा फ्रेम मध्ये गेला तरी तुमचा इंडेक्स हा 0 पासून स्टार्ट होईल. ठीक आहे. जर ह्याच्यामध्ये मी एक व्हॅल्यू ऍड करत असेल 99 तर तुमचा जो इंडेक्स आहे तो 0 नंबरला 99 होईल, 1 नंबरला 2 होईल, 2 नंबरला 5 होईल, 3 नंबरला हाय अप टू जेवढे इंडेक्स आहेत तुमचे तेवढे. इटरेबल आणि हॅशेबल. ओके, हे सांगेन तुम्हाला मी नंतर जेव्हा फॉर लूप येईल तेव्हा. डिक्लेअर युझिंग स्क्वेअर ब्रॅकेट्स. ऑब्विसली स्क्वेअर ब्रॅकेटने डिफाईन करणार आहे आपण लिस्टला. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे लिस्ट म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट. दॅट्स इट. इच एलिमेंट सेपरेट बाय कॉमा. म्हणजे प्रत्येक एलिमेंट लिहिताना कॉमाचा यूज करा. म्हणजे एकूण मी 5 एलिमेंट इथे स्टोअर करतो ना, प्रत्येक एलिमेंट झाल्यानंतर कॉमाचा यूज करा म्हणजे तो प्रत्येक एलिमेंट सेपरेट कन्सिडर करेल. ओके, हा एक एलिमेंट सेपरेट, हा एक एलिमेंट सेपरेट, हा एक एलिमेंट सेपरेट. अशा पद्धतीने जर तुम्हाला एलिमेंट लिहायचे असतील तर कॉमाने सेपरेट करावं लागेल. नेक्स्ट आहे लिस्ट विदिन लिस्ट इज पॉसिबल कॉम्बिनेशन. मेन एलिमेंट लिस्ट मध्ये 1, 2, 3, 4 आणि 5. कारण की इथे कॉमन सेपरेट इथे झालेलं ना. हा पूर्ण जो लिस्ट आहे तो पूर्ण एक एलिमेंट असे कन्सिडर केला जातो. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही लेंथ चेक केला, लेन ऑफ जर लेंथ चेक केला तर ऑब्विसली 1, 2, 3, 4 आणि 5 लेंथ यायला हवी. ओके, आणि जर ही लिस्ट नसेल तर तुमची लेंथ आहे ती 6 यायला हवी. ठीक आहे, सिंपल. म्हणजे लिस्टमध्ये लिस्ट सुद्धा पॉसिबल आहे, लिस्टमध्ये टपल सुद्धा पॉसिबल आहे, लिस्टमध्ये सेट सुद्धा पॉसिबल आहे. म्हणजे कोणताही डेटा टाईप लिस्टमध्ये आपण स्टोअर करू शकतो. होप इथं पण कोणाला काही डाऊट नसेल लिस्ट कशा पद्धतीने आपण डिक्लेअर करणार आहे. ओके, सिंपल ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. म्युटेबल डेटा टाईप आहे लिस्ट हा. ऑर्डर आहे इंडेक्सिंग आहे तो 0 पासून स्टार्ट होतो. स्क्वेअर ब्रॅकेटने आपण डिक्लेअर करतो, कॉमानी एलिमेंट सेपरेट करणार आहे आणि लिस्टमध्ये मिक्स डेटा टाईप आपण स्टोअर करू शकतो. ठीक आहे. आता पुढे आपण त्याची फॅसिलिटीज किंवा अजून काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ते आपण पाहूया. ठीक. तर इथे मी काही व्हॅल्यूज घेतो जे इझी असतील. तर जेणेकरून आपल्याला लर्निंगसाठी इझी जाईल. जर इथं पाहिलं लेंथ मी रिमूव्ह करतो आणि डायरेक्टली प्रिंट करतो माय लिस्टसाठी.
आता जसे की मी म्हटलं की जसं आपण कॉलेज स्कूलमध्ये रोल नंबर नुसार सुद्धा ऍक्सेस करू शकतो, इथे सुद्धा आपण पोझिशन नुसार त्याला ऍक्सेस करू शकतो. सपोज मला 1 नंबरच्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे चेक करायचं आहे किंवा मला 10ला ऍक्सेस करायचा आहे, तर ह्याची पोझिशन काय आहे 0 आणि 1. तर मला ऍक्सेस करण्यासाठी लिस्ट ऑफ 1 अशा पद्धतीने लिहावं लागेल. जेव्हा तुम्ही लिस्ट ऑफ 1 कराल तेव्हा तो पोझिशन नुसार चेक करेल की 1 नंबरला कोण आहे आणि तो एलिमेंट तुम्हाला ऍक्सेस करून देईल इथे. जर तुम्ही म्हणाल की माय लिस्ट ऑफ मला 3 हवाय, तर तो चेक करेल की 3rd नंबर पोझिशनला कोण आहे. सपोज 0 1 2 3 40 आहे, तर तो 40 नंबर तुम्हाला आणून देईल. जर तुम्ही म्हटलं की मला 6 नंबरला कोण आहे सांगा, तर तो काय म्हणाल की लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज, कारण की इथे तुमचे फक्त 5 पर्यंत इंडेक्स आहे ना, 0 1 2 3 4 आणि 5. तर आपल्याला मॅक्झिमम आपण 5 पर्यंत कॉल करू शकतो त्याला, म्हणजे 60 नंबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण ऍक्सेस करू शकतो. बघा लिस्ट ऑफ असाइन करायचं असेल ना, तर तो काय होईल माय लिस्टला 5 हा लिस्ट असाइन होईल, म्हणजे लिस्टमध्ये 5 एलिमेंट. तर ऑफ असं लिहिलं जातं, माय लिस्ट ऑफ. अशा पद्धतीने आपण सिंगल व्हॅल्यू राईट टू लेफ्ट जाण्यास -3, म्हणजे -1 म्हणजे 60, -2 म्हणजे 50, -3 म्हणजे 40, अप टू मायनस जेवढे एलिमेंट आहेत तेवढे. म्हणजे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंडेक्सिंग सुद्धा पॉसिबल आहे आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग सुद्धा पॉसिबल आहे. आता जर मी म्हणत असेल माय लिस्ट ऑफ -1, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर भेटेल 60. जर माय लिस्ट ऑफ -2 म्हणत असेल मी, तर तुम्हाला आन्सर भेटेल 50. जर मी डायरेक्टली इथं 4 म्हणत असेल तरी सुद्धा 50. म्हणजे पॉझिटिव्ह इंडेक्सिंग सुद्धा आहे, निगेटिव्ह इंडेक्सिंग सुद्धा आहे. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित असू दे. आता आपण पुढे जाऊया. तुम्ही आता जे प्रोग्राम वगैरे करताय ना, ती फाईल जरा शेअर करणार काय झालं की लास्टला? हो शेअर करणार. ओके हो 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 मी शेअर करणार आहे, सगळ्या फाईल तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणजे सर डे बाय डे केलं तर बरं पडेल प्रॅक्टिसला वगैरे. बरं ठीक आहे, मी जसं लिस्ट आपलं कम्प्लीट होईल ना तसं मी तुम्हाला शेअर करून ठेवतो. ठीक आहे, आणि कालचे परवाचे 2 दिवसाचे जे सेशन्स आहेत ते पण तुम्हाला पाठवून ठेवतो. ठीक आहे, थँक्यू. ओके ठीक आहे. आता इथे पहा, मी एका वेळी एकच व्हॅल्यू ऍक्सेस करत आहे. आता इथे मला मल्टिपल व्हॅल्यू ऍक्सेस करायचे आहेत. म्हणजेच काय, मला 10 30 असं नकोय, मला 10 to 40 असे सिक्वेन्स मध्ये हवेत, म्हणजे 3 व्हॅल्यू ऍट अ टाइम हवेत. तर ह्याला म्हटलं जातं स्लायसिंग. काय म्हणतो आपण, स्लायसिंग. आता आपण केलं होतं ते ऍक्सेस केलं होतं, आता करायचं आपल्याला स्लायसिंग. इथे बघा, लिस्टमध्ये जर आपण स्लाइस करायचं असेल तर त्याचा जो स्लाइस असतो तो लिस्टच असतो. जसं की आपण मँगोचा स्लाइस केला की मँगोचा असणार आहे, पायनॅपलचा स्लाइस केला की पायनॅपलचा असणार आहे. त्या पद्धतीने कोणत्याही डेटा टाईपचा जर तुम्ही स्लाइस केला तर तोच डेटा टाईप तुम्हाला रिटर्न मध्ये येतो. आणि स्लायसिंग कशा पद्धतीने करायचं बघा. तर काय करायचं, माय लिस्ट ऑफ, आता स्टार्ट कुठून करायचं आपल्याला, 10 पासून. तर 10चा इंडेक्स काय आहे, सध्या आहे 1 कोलन, कारण की 0ला 20 आहे, 1ला 10 आहे. नंतर 1 2 आणि 3. तर मी तर 3 लिहायचं का, तर ह्याच्यामध्ये एक ट्रिक आहे, ती ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, कारण इथे भरपूर जण कन्फ्युज होतात. जेव्हा मला ह्या 3 गोष्टी हव्या आहेत, म्हणजे 3rd इंडेक्स पर्यंत हवाय, तर इथे मला 3च्या ऐवजी 4 लिहावं लागेल, म्हणजे एक नेक्स्ट लोकेशन द्यावं लागेल, तरच तो 3 पर्यंत कन्सिडर करतो. जेव्हा माझा 3rd इंडेक्स मला हवा आहे तेव्हा तो 4th इंडेक्स सांगायचा, म्हणजे तो 4th इंडेक्सला एक्सक्लूड करतो. इथे मी लिहिलेलं आहे बघा. तुम्हाला काय करायचं आहे, माय लिस्ट स्टार्ट व्हॅल्यू द्या, म्हणजे स्टार्ट व्हॅल्यू म्हणजे स्टार्ट इंडेक्स, नंतर एंडचा इंडेक्स. पण
स्टार्ट इंडेक्स हा इन्क्लूड असतो, एंड इंडेक्स हा एक्सक्लूड असतो. म्हणजे त्या इंडेक्सला कन्सिडर केलं जात नाही, त्याच्या अगोदर इंडेक्स पर्यंत कन्सिडर केलं जातं. फॉर एक्झाम्पल आता मला 10 to 50 हवा आहे, तर बघा स्टार्ट आहे तुमचा 1 आणि एंड जो आहे 0, 1, 2, 3, 4, पण मला लिहिताना इथं लिहावं लागेल 5. मग तुम्हाला भेटेल ते 10, 30, 40 and 50. ही ट्रिक म्हणजे हे जे कन्फ्युजन आहे हे खूप लोकांना होतं ऍक्च्युअलमध्ये, आणि पुढे जाऊन पांडाजमध्ये किंवा वेगवेगळ्या डेटा फ्रेम मॅन्युप्युलेशनमध्ये ह्या गोष्टी खूप कन्फ्युज करतात. त्यामुळे लक्षात ठेवा की जो स्लायसिंगचा पार्ट आहे तो एंड जो आहे तो एक्सक्लूड असतो, इन्क्लूड कधीही नसतो. पायथॉनमध्ये मोस्टली गोष्टी अशाच आहेत, लास्टची व्हॅल्यू आहे ती एक्सक्लूड केली जाते, त्याला कन्सिडर करत नाही आपण, त्याच्या अगोदरपर्यंत कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि जर सपोज मला 20 to 30 हवं असेल तर सिंपल 0, 2, 3, 0, 1, 2 आणि 30 इथेपर्यंत दिल्यानंतर तो इथेपर्यंत कन्सिडर करा. मी रन करून दाखवतो. ठीक आहे. होप सर्वांना समजलं असेल. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत बघा. जर मी अशा पद्धतीने लिहित असेल तर इथे काहीही व्हॅल्यू नाहीये, ह्याचा अर्थ पायथॉन स्वतः कन्सिडर करतो की तुम्हाला स्टार्ट पासून व्हॅल्यू द्यायचा आहे. इथे काहीही नाही, एम्प्टी आहे, ह्याचा अर्थ काय, तो स्टार्ट पासून कन्सिडर करतो आणि तुम्हाला आन्सर देतो. जसं की 20, 10, 30. जर इथे तुम्ही 5 दिला तरी सुद्धा तो असं म्हणेल की स्टार्ट व्हॅल्यू दिलेली नाही, तर स्टार्ट मला 0 पासून करायचं. हेच ऑपोजिट आपण करूया. जर मी एंड व्हॅल्यू देत नसेल तर तो स्वतः कन्सिडर करतो की मला एंड ऑफ द लिस्ट पर्यंत जायचं आहे, तर 1 पासून 60 पर्यंत सगळ्या व्हॅल्यू तो देईल. जर मी स्टार्ट व्हॅल्यू 3, 4 ठेवत असेल तर तुम्हाला एंड पर्यंत देईल. आणि जर मी काहीच देत नसेल, स्टार्ट ही देत नसेल आणि एंड ही देत नसेल, तर तो स्टार्ट कन्सिडर करतो 0 पासून आणि एंड कन्सिडर करतो एंड पर्यंत. म्हणजे ऍज इट इज तुम्हाला लिस्ट जो रिटर्न करेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एमटी असेल तर तुम्हाला काही गोष्टी अंडरस्टूड झाले पाहिजेत, तर ह्याची थोडं प्रॅक्टिस ठेवा. हे स्लायसिंग झालेलं आहे. तर बघा इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ह्या दोन गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. म्हणजे लिस्ट क्रिएट करणे, इंडेक्सिंग करणे, स्लायसिंग करणे, त्याची पोझिशन पण आपण शिकलेलं आहे. नेक्स्ट एम्प्टी लिस्ट. म्हणजे आपण एम्प्टी लिस्ट सुद्धा क्रिएट करू शकतो, ज्याच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू स्टोअर न करता एक लिस्ट तयार करू शकतो. नंतर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍड करू शकतो, कारण तो म्युटेबल डेटा टाईप आहे. कोणतेही फंक्शन्स मेथड्स वापरून, जसं की अपेंड आहे, इन्सर्ट आहे, असे मेथड वापरून त्याच्यामध्ये भरपूर व्हॅल्यू आपण नंतर ऍड करू शकतो. त्यामुळे एम्प्टी लिस्ट क्रिएट करणं हे सुद्धा पॉसिबल आहे. नंतर ह्याच्यामध्ये आपण ऍड करत चालू. ठीक आहे. तर एम्प्टी लिस्ट क्रिएट करण्यासाठी काय, सिंपल लिस्ट, ह्याच्यामध्ये काहीच लिहू नका, म्हणजे एम्प्टी लिस्ट, ह्याची लेंथ असेल 0. हा लिस्ट ऑफ इंटिजर, म्हणजे लिस्टमध्ये इंटिजर स्टोअर करू शकतो, लिस्टमध्ये मिक्स डेटा टाईप स्टोअर करू शकतो, हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. लिस्टमध्ये लिस्ट स्टोअर करू शकतो, हे सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. ऍक्सेस द एलिमेंट, हे सुद्धा मी तुम्हाला आता जस्ट एक्सप्लेन केलेलं आहे. हे फक्त खाली स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे. -2 म्हणजे -1, -2. ठीक आहे. आता मी हे इथं -1 लिहिलेलं आहे, पण तुम्हाला एक्सप्लेन करता करता ते -2, -3 असं झालेलं आहे. तर नोट्स रीड करताना कन्फ्युज होऊ नका. सरांनी -1 लिहिले आणि इथं -2 का दिले, तर मी जसं जसं शिकवत असतो त्याप्रमाणे एडिट झालेल्या गोष्टी असतात. ठीक आहे. ऍक्सेस तर मला वाटतं आपण हे स्लायसिंग झालेलं आहे. आपण मेथड्स कडे जायला काय हरकत नाही, कारण की लेंथ वगैरे आपण पाहिलेलं आहे. लेंथ अशा पद्धतीने चेक करणार. मेथड्स, एवढे मेथड्स आपल्याकडे आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की आपण आता आज सेशनमध्ये काय पाहिलेलं आहे. फक्त लिस्ट रिलेटेड बोलतो. लिस्ट कशा पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचं आहे. लिस्ट क्रिएट करण्याचं मागं रिझन काय आहे की आपल्याला मल्टिपल डेटा आपण एकाच ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. 2 or more than व्हॅल्यू मिक्स डेटा टाईप सुद्धा आपण एकाच डेटा टाईपमध्ये स्टोअर करू शकतो. त्यासाठी आपण लिस्ट वापरतो. लिस्ट स्क्वेअर ब्रॅकेटने डिफाईन केलं जातं. त्याचं इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होतो. तो म्युटेबल आहे. इटरेबल, हॅशेबल ते तुम्हाला मी नंतर सांगेन जेव्हा फॉर लूप स्टार्ट होईल तेव्हा. आणि लिस्ट मध्ये
लिस्टमध्ये लिस्ट सुद्धा पॉसिबल आहे. अशा पद्धतीने हे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत. कशा पद्धतीने आपण ऍक्सेस करणार आहे माय लिस्ट ऑफ 1 2 3 अशा पद्धतीने, किंवा निगेटिव्ह इंडेक्सिंग -1 -2 -3 अशा पद्धतीने सुद्धा आपण ऍक्सेस करू शकतो. स्लायसिंग करण्यासाठी लक्षात ठेवा की स्टार्ट व्हॅल्यू ही इन्क्लूड असते, एंड व्हॅल्यू ही एक्सक्लूड असते. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. कारण आपण स्लो का जातो, कारण हे खूपच इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या डेटा टाईपपेक्षा लिस्ट हा खूपच इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण लिस्टला थोडं स्लो कन्सिडर करतोय, लर्निंग करतोय. आता डेटा टाईप बघा, सॉरी मेथड्स बघा. आता मेथड्स काय आहेत? एक मी इथं एम्प्टी सेल ऍड करून घेतो आणि एक लिस्ट क्रिएट करून घेतो. जसं की इथं मी ह्याला आता कोणी आलेला आहे, जस्ट सेकंड, चालेल नाही वाटतं, 1 मिनिट चालेल आहे. ओके, मी एक लिस्ट क्रिएट करून घेतो. ह्यासाठी मी माय लिस्ट अशा पद्धतीने, ओके, अंडरस्कोर आला का, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा मी रिमूव्ह करतो माय लिस्ट. आणि ह्याच्यामध्ये मी काही व्हॅल्यूज कन्सिडर करतो. ठीक आहे. तर बघा एकूण एलिमेंट आहेत 5 आणि इंडेक्सिंग आहे 0 to 4. आम्ही असं का म्हणतो ते समजलं असेल तुम्हाला. 5 एलिमेंट आहेत, लेंथ आहे 5 आणि इंडेक्स आहेत 0 पासून 4 पर्यंत, 0 1 2 3 आणि 4 पर्यंत. ठीक आहे. आता ह्या लिस्टला मी चेंज करू शकतो युझिंग दिस मेथड. हे खालचे मेथड वापरून मी ह्या लिस्टमध्ये चेंजेस करू शकतो. आता मी इथे खाली चेंजेस केलेले आहेत, पण मी तुम्हाला इथेच मी सॉल्व्ह करून इथे दाखवतो तुम्हाला. खाली इथे सॉल्व्ह केलेले आहेत, पण मी तुम्हाला इथं एक एक चेक करत करत तुम्हाला इथेच मी सॉल्व्ह करून दाखवतो. फर्स्ट अपेंड मेथड, त्याच्या पुढे मी डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे की त्या अपेंड मेथडनी त्या लिस्टवर काय परिणाम होणार आहे. तर बघा, अपेंड मेथडमध्ये ऍड अन एलिमेंट ऍट द एंड ऑफ द लिस्ट. जर तुम्ही अपेंड मेथड वापरला तर अपेंड मेथड यूज करून तुम्ही त्या लिस्टमध्ये त्याच्या शेवटला कोणतीही व्हॅल्यू ऍड करू शकता. आता मला असं ऍड नाही करायचं, असं ऍड केलं तर तुम्ही रिअसाइन करताय. मला रिअसाइन न करता मला डायरेक्टली त्या लिस्टवर ऑपरेट करायचं आहे, मला रिअसाइन नाही करायचं. म्हणजेच काय, हा जो माय लिस्ट आहे, ह्या माय लिस्टवर मला डायरेक्टली मेथड अप्लाय करायचं आहे. कोणती मेथड? अपेंड मेथड. मेथड आणि लिस्ट ह्याला कनेक्ट केलं जातं डॉटने. पहा, मेथड आणि जो लिस्ट आहे कनेक्ट केलं जातं डॉटने. ह्याचा अर्थ असा असतो की ही मेथड मी ह्या लिस्टवर अप्लाय करत आहे, ही मेथड ह्या लिस्टवर अप्लाय करत आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे अजून एक लिस्ट आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 आहे, 3 आहे. जर मी ह्याऐवजी इथे एल लिहित असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की ही मेथड मी ह्या एल नावाच्या लिस्टवर अप्लाय करत आहे. म्हणजे कोणत्या लिस्टवर अप्लाय करायचं ते आपल्याला सांगावं लागेल, टार्गेट, डॉट आणि कोणती मेथड अप्लाय करणार आहे त्या लिस्टवर ती मेथड इथे तुम्हाला द्यावी लागेल. ठीक आहे. तर मी जर एल वर अप्लाय केलेला आहे तर तो एल मध्ये चेंजेस करेल. जर मी माय लिस्टवर अप्लाय करत असेल तर तो माय लिस्ट मध्ये चेंजेस करेल. ठीक आहे. आता मी एल वर दाखवतो तुम्हाला. आता मला काय ऍड करायचं, अपेंड म्हणजे लास्टला काय ऍड करायचं, मला 100 ऍड करायचं. 100 ऍड करायचं आहे. मी इथं प्रिंट एल करतो. तर बघा, 1 2 3 100 मला करायचंय 1000 ऍड. आता बघा, हा पुन्हा रन होईल, माय लिस्ट पुन्हा रिअसाइन होईल, कारण की मी पुन्हा रन करतोय त्यामुळे हा पूर्ण सेल रन होणार आहे. त्यामुळे हा पुन्हा रिअसाइन होईल, हा पुन्हा रिअसाइन होईल आणि त्यानंतर हा 1000 ऍड करेल. म्हणून तुमचा आन्सर येणार 1 2 3 1000. अशा पद्धतीने अपेंड वर्क करतो. जर मी हीच गोष्ट माय लिस्टवर अप्लाय करत असेल तर तो माय लिस्ट मध्ये चेंजेस करेल. मी आता हे याला रिमूव्ह करतो. माय लिस्ट मध्ये मी अपेंड करतो 100 आणि माय लिस्ट मध्ये चेक करा 100 ऍड झालेला आहे. ठीक आहे. तर सिंपल,
अपेंड काय करतो, ऍड अन एलिमेंट ऍट द एंड ऑफ द लिस्ट. लिस्टच्या एंडला ऍड करतो, आधीमध्ये कुठेही ऍड करत नाही. एक मी सेल ऍड करून घेतो इथे. आता ही जी गोष्ट आहे ना, ही मी थोडी कॉपी कट पेस्ट करून ना इथे घेतो. आता बघा, मी पुन्हा रन करतो. जर माय लिस्ट मध्ये पाहिला तर आता व्हॅल्यूज आहे 10, 20, 30, 60 आणि 70. आता जेव्हा मी ह्याला रन करेन तेव्हा बघा ह्याच्यामध्ये 100 ऍड झालेला आहे. ऑब्विसली 100 ऍड झालेला आहे, कारण की अपेंड वापरलेला आहे. आता पहा, माझा जो माय लिस्ट आहे तो माय लिस्ट आता हा पूर्ण आहे ऍक्च्युली. जेव्हा मी ह्याला पुन्हा रन करेल तर आन्सर चेक करा, इथे 100 ऍड झालेला आहे. जेव्हा मी ह्याला पुन्हा रन करेल तो 100 ऍड झालेला आहे. असं काय होतं, कारण की तुम्ही एकदा चेंजेस केला की तो पूर्ण चेंज होऊन जातो लिस्ट, आणि नेक्स्ट टाइम तुम्ही 100 ऍड करा, 1001 ऍड करा तर तो पुन्हा ऍड होत जातो. ओके, अशा पद्धतीने तो तुम्ही जेवढा अपेंड रन कराल तेवढा तो अपेंड होत जातो. तर इथे असताना तो ऍड का होत नव्हता, कारण की ह्याचं रिझन आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही हे रन करत होता तेव्हा तो माय लिस्ट पहिल्यांदा री असाइन करून घेत होता स्वतःला, आणि त्याच्यामध्ये एकच ऑपरेशन होत होता, मल्टिपल अपेंड होत नव्हते. म्हणजे हे पुन्हा रन केला, कारण की पायथन इज अ इंटरप्रेटेड लँग्वेज, तो लाईन बाय रन होतो. म्हणजे हा सेल रन केला की पहिल्यांदा हा रन होणार, मग हा रन होणार, मग हा रन होईल. जर तुम्ही पुन्हा रन केला तर हा पुन्हा हा रन होईल, मग हा रन होईल, हा रन होईल. ठीक आहे, तर ही प्रोसेस सुद्धा तुम्हाला माहित असू दे. नेक्स्ट, क्लिअर मेथड. रिमूव्ह ऑल द एलिमेंट फ्रॉम द लिस्ट. बघा तिथे डिस्क्रिप्शन मध्ये आणि तुमच्या मेथडच्या नेमिंग मध्ये पूर्णपणे मिनिंग आहे, पूर्ण मिनिंग. ठीक आहे, काही मेथड मध्ये त्याच्या वर्ड्स मध्येच त्याचं मिनिंग लपलेलं आहे, जसं की क्लिअर. क्लिअर काय करणार आहे, तर मी काय करतो, मी ना इथे घेतो माय लिस्ट डॉट क्लिअर, आणि माय लिस्ट मी परत प्रिंट करतो. बघा, माय लिस्ट क्लिअर, सगळे इलेमेंट डिलीट झालेले आहे, फक्त स्क्वेअर ब्रॅकेट राहिलेला आहे, म्हणजे इलेमेंट क्लिअर केलेले आहे. बघा, डिलीट नाही केलेलं आहे, म्हणजे लिस्ट डिलीट केलेलं आहे. रिमूव्ह ऑल द इलेमेंट फ्रॉम द लिस्ट, म्हणजे लिस्ट मधले इलेमेंट रिमूव्ह केलेले आहेत. लिस्ट आहे तसा आहे, तो एम्प्टी राहील. बघा, डिलीट आणि क्लिअर ह्याच्यामध्ये फरक आहे. डिलीट केला तर तो लिस्ट डिलीट होऊन जातो, क्लिअर केला तर त्याचे एलिमेंट डिलीट होतात, लिस्ट तसंच राहतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, कॉपी. रिटर्न अ कॉपी ऑफ द लिस्ट, म्हणजे तुम्हाला लिस्ट, हा जो लिस्ट आहे ह्याची कॉपी बनवून ठेवायची आहे, आणि पुढे जाऊन तुम्हाला एका लिस्टमध्ये चेंजेस करायचे आणि दुसरा ऍज इट इज ठेवायचा आहे. कारण की पायथन हा लिस्ट हा म्युटेबल आहे. जे एकदा चेंज झाला की तो परत अंडू करता येणार नाही तुम्हाला. ते चेंज झालं की चेंज झाला. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याची कॉपी बनवून ठेवायची आणि एकामध्ये चेंजेस करून एक ऍज इट इज ठेवायचा आहे. तर त्यासाठी आपण कॉपी करू शकतो. तर काय करायचं आहे, सिम्पल माय लिस्ट डॉट कॉपी, सॉरी कॅप्स लॉक ऑन झालेला आहे, कॉपी, आणि मी ह्याला स्टोअर करतो की न्यू लिस्ट. ह्याला मी स्टोअर करतो न्यू लिस्ट मध्ये, आणि इथे न्यू लिस्ट पण पहा तुमची काय असेल. ओके, ही तुमची माय लिस्ट आणि ही तुमची असेल न्यू लिस्ट. बघा, दोन्ही सेम आहेत. आता एकामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, एक अशा ऍज इट इज तुम्ही स्टोअर करू शकता बॅकअप म्हणून. ठीक आहे, तर ह्यासाठी कॉपीचा यूज केला जातो, लक्षात ठेवा. तर 3 मेथड पाहिलेले आहेत आपण, अपेंड मेथड, क्लिअर मेथड आणि कॉपी मेथड. नेक्स्ट आहे काउंट मेथड. काउंट काय लिहिलेलं पहा, रिटर्न द नंबर ऑफ एलिमेंट विथ द स्पेसिफाईड व्हॅल्यू. म्हणजे एका नंबरची फ्रिक्वेन्सी, की एक नंबर किती वेळा त्या लिस्टमध्ये रिपीट झालेला आहे. तर मी माय लिस्ट डॉट काउंट ऑफ
10. म्हणजे माय लिस्टमध्ये 10 ही व्हॅल्यू किंवा 10 हा एलिमेंट किती वेळा रिपीट झालेला आहे, तर तुम्हाला तो सांगेल की ओनली 1 टाइम. ओनली 1 टाइम. जर मी 20 जर रन करत असेल तर तो सांगेल की 2 times 20 आहे, कारण की इथे पण 20 आहे, इथे पण 20 आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी सांगतो एकंदरीत. जर ह्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा 20 ऍड केलात तर ह्याचा आन्सर ऑब्व्हियसली 3 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे काउंट एक स्पेसिफिक व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी दाखवतो. एक्सटेंड आपण शेवटला पाहूया, थोडा तो एक्सप्लेन करावा लागेल. इंडेक्स. रिटर्न द इंडेक्स ऑफ द फर्स्ट एलिमेंट विथ द स्पेसिफिक व्हॅल्यू, स्पेसिफाईड व्हॅल्यू. ओके, इंडेक्स म्हणजे काय? कोणतीही व्हॅल्यू पास करा, त्याची पोझिशन तो सांगेल. कोणतीही व्हॅल्यू पास करा, त्याची पोझिशन सांगेल. पण फर्स्ट ऑकरन्सचा अर्थ काय आहे? जर तुम्ही 20 विचारता येते तर 20 तर 3 आहेत, 1 2 3. तर तो ह्याच्यामधील फर्स्ट जो येईल त्याचाच इंडेक्स तुम्हाला कन्सिडर करून प्रोव्हाइड करेल. फर्स्ट ऑकरन्स. ओके, आता इथे मला काय करायचं? इंडेक्स चेक करायचा आहे. सॉरी, कॅप्स लॉक ऑन होतंय. तर जर पाहिलं तर 20चा जो इंडेक्स आहे तो 1 आहे. इथे 3 जरी 20 असेल तर तो फर्स्ट ऑकरन्स कन्सिडर करेल. जर मी 30चा इंडेक्स विचारत असेल तर तो सांगेल की 2 आहे. जर मी 70चा इंडेक्स विचारत असेल तर तो सांगेल की 70चा इंडेक्स 4 आहे. म्हणजे 0 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने इंडेक्सचा वापर केला जातो. ओके, तर इथे लिहिलेलं आहे बघा, इंडेक्स रिटर्न्स द इंडेक्स ऑफ द फर्स्ट एलिमेंट विथ द स्पेसिफाईड व्हॅल्यू. जी व्हॅल्यू स्पेसिफाय कराल त्यातला फर्स्ट एलिमेंट किंवा फर्स्ट ऑकरन्स जो आहे, मल्टिपल सेम व्हॅल्यूज असतील तर त्यातला फर्स्ट ऑकरन्स तो इंडेक्स. नेक्स्ट आहे इन्सर्ट. इन्सर्ट रीड करूया आधी काय. ऍड अन एलिमेंट ऍट द स्पेसिफाईड पोझिशन. बघा, ऍड अन एलिमेंट ऍट द स्पेसिफाईड पोझिशन. आता अपेंड आणि इन्सर्ट मध्ये काय फरक आहे बघा. अपेंड काय आहे? ऍड अन एलिमेंट ऍट द एंड ऑफ द लिस्ट. आणि हा काय म्हणतो? ऍड अन एलिमेंट ऍट द स्पेसिफाईड पोझिशन. म्हणजे अपेंड फक्त शेवटलाच ऍड करायसाठी कॅपेबल आहे, म्हणजे फक्त तो शेवटलाच ऍड करेल. पण इन्सर्ट काय म्हणतो की तुम्ही मला पोझिशन सांगा, त्या पोझिशनला मी व्हॅल्यू स्टोअर करतो. ठीक आहे, इन्सर्ट काय म्हणतो? तुम्ही सांगाल त्या पोझिशनला व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ठीक आहे, इन्सर्ट व्हॅल्यू 200. सॉरी, आता मला हे पुन्हा रन करावं लागेल, एकच मिनिट. बघा, मी माय लिस्टमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करतो. कुठली व्हॅल्यू करायचं आहे? 100 व्हॅल्यू. पण मी पोझिशन सुद्धा त्याला सांगतो की 2 नंबरच्या पोझिशनला मला ती व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. आता जर पाहिलं तर 0 1 आणि 2 ह्या 2 नंबरच्या पोझिशनला तुमचा 100 ऍड झालेला आहे आणि बाकीचे एलिमेंट ऍज इट इज पुढे कंटिन्यू झालेले. ठीक आहे, जसं की अपेंड फक्त शेवटला ऍड करतो, तसं तुमचा इन्सर्ट काय करणार आहे? तुम्ही सांगाल त्या पोझिशनला तो व्हॅल्यू ऍड करून देईल. 0 म्हणजे 0 इंडेक्स. जर तुम्ही तर -1 म्हणत असाल तर तो -1 ला ऍड करून देईल. ठीक आहे, जर तुम्ही ते 4 म्हटलं तर 4 ला तो ऍड करेल. अशा पद्धतीने तुम्हाला इन्सर्ट काय करेल? स्पेसिफिक पोझिशनला एलिमेंट ऍड करून देईल. आता बघा, आतापर्यंत जे पाहिलेत आपण त्याच्यामध्ये काय करत होतो? आपण व्हॅल्यू ऍड करत होतो, जसं की अपेंड ऍड करणे, इन्सर्ट ऍड करणे. आता कॉपीने तर काय होत नव्हतं. कॉपी, काउंट, इंडेक्स ह्याच्यामुळे फक्त आपण त्याचा उपयोग करत होतो. त्याच्यामध्ये काही ऍड किंवा डिलीट होत नव्हते. आता काही गोष्टी आपण डिलीट करण्याचा प्रयत्न करूया. जसं की आपण ऍड केला अपेंड आणि इन्सर्टने, तशा पद्धतीने आपण डिलीट करूया. डिलीटसाठी एक मेथड आहे पॉप. आणि पॉप जो आहे तो इंडेक्स नुसार डिलीट करतो. तुम्ही त्याला फक्त इंडेक्स नंबर सांगा, तो त्या इंडेक्सची व्हॅल्यू तुम्ही काय करेल? डिलीट करेल. जसं की मी म्हणतो की मला 0 नंबर इंडेक्स डिलीट करायचा आहे, तर तो डिलीट करेल 0 नंबरची व्हॅल्यू इंडेक्स वाईज. जर तुम्ही म्हणाल मला 2 नंबर डिलीट करायचा आहे, आता मी ह्याला पुन्हा रन करतो ऍक्च्युली. तर 2 नंबर कोण आहे? 0 1 आणि 2 हा 30 आहे, तर तो 30 डिलीट करेल आणि बाकीच्या गोष्टी ठेवेल तो. ठीक आहे, 10 20 60 70 20 20.
ठीक आहे, हा इंडेक्सनुसार पॉप. आणि रिमूव्ह नावाचा अजून एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू बेस रिमूव्ह करू शकतो. काय करू शकतो? व्हॅल्यू बेस. म्हणजे मला 10 नंबरची व्हॅल्यू नको आहे सर, मी 10 डिलीट करायचा मला. इथे इंडेक्स कन्सिडर नाही, व्हॅल्यू. तो चेक करेल की 10 व्हॅल्यू कुठे आहे, तर इथे आहे ना, तर तो ह्याला काय करेल? रिमूव्ह करेल. आता इथे बघा, सेम इंडेक्सनुसार जर मी 20 रिमूव्ह करत असेल तर सगळे 20 नाही जाणार. फर्स्ट ऑकरन्स म्हणजे ह्याच्यामध्ये 20 कोण येईल फर्स्टला? हा येईल. तर हा फक्त 20 रिमूव्ह होईल ह्याच्यामध्ये आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍज इट इज स्टोअर होतील. ठीक आहे, म्हणजे पॉप आणि रिमूव्ह असे दोन मेथड आहेत ज्याचा उपयोग करून आपण व्हॅल्यू रिमूव्ह करू शकतो, एलिमेंट रिमूव्ह करू शकतो. सर दोन्हीचा डिफरन्स काय आहे पॉप आणि रिमूव्हचा? हा, तेच सांगतो मी. पॉप जर तुम्ही वापरलं इथे माय लिस्ट डॉट पॉप, बघा आता ही ते इंडेक्सनुसार रिमूव्ह होतो. हे इंडेक्स आहे आणि ही आहे व्हॅल्यू. जर तुमच्याकडे 1,00,000 ऑब्झर्वेशन असेल आणि तुम्हाला काय रिमूव्ह करायचं आहे की त्या 1,00,000 ऑब्झर्वेशन मध्ये सपोज मार्क्स आहेत, तर तुम्हाला काय करायचे? अशी व्हॅल्यू डिलीट करायची. सपोज ज्याला मार्क 35 आहे. आता 1,00,000 ऑब्झर्वेशन मध्ये 35 कोणत्या पोझिशनला आहे तुम्ही शोधत बसणार आहे का? नाही. तुम्ही काय करणार? डायरेक्ट रिमूव्ह 35 करणार. म्हणजे जो जिथे 35 आहे फर्स्ट ऑकरन्स तो डिलीट होऊन जाईल. तिथे तुम्हाला इंडेक्स काउंट करत बसायची गरज नाहीये. तो कोणत्याही पोझिशनला असू शकतो. तिथे तुम्ही रिमूव्ह वापरा. म्हणजे लॉजिकनुसार की तुम्ही पॉप वापरा किंवा रिमूव्ह वापरा, दोघांचं काम रिमूव्ह आहे. जर तुम्हाला असं समजलं की माझ्या एलिमेंट मधील मला शेवटची व्हॅल्यू डिलीट करायची आहे, पण शेवटची व्हॅल्यू काय आहे मला माहित नाही, तर तुम्ही डायरेक्ट पॉप -1 करा. म्हणजे तुम शेवटची व्हॅल्यू डिलीट होईल. किंवा माझ्या इंडेक्स मधील मला 10 नंबरची व्हॅल्यू नको आहे, तर 10 मध्ये इथे तुम्ही 10 लिहा. 10 म्हणजे इंडेक्सनुसार तो 9 येईल. मग तिथे कोणती व्हॅल्यू आहे तुम्हाला चेक करायची गरज नाहीये. ठीक आहे, म्हणजे जिथे व्हॅल्यूने रिमूव्ह करायचं तिथे रिमूव्ह मेथड, जिथे तुम्हाला इंडेक्सनं डिलीट करायचं तिथे पॉप मेथड. हे मेजर डिफरन्स आहे दोघांच्या मध्ये. समजलं का? आता रिव्हर्स आणि सॉर्ट, त्याच्या वर्ड्स मध्येच त्याचं मिनिंग आहे. रिव्हर्स आणि सॉर्ट. रिव्हर्स 20 लास्ट एलिमेंट फर्स्ट एलिमेंट, सेकंड लास्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट, फर्स्ट एलिमेंट लास्टला गेला, सेकंड एलिमेंट सेकंड लास्टला गेला. आणि सेकंड आहे तो सॉर्ट, असेंडिंग ऑर्डर. आणि डिसेंडिंग हवा असेल तर रिव्हर्स इक्वल टू फॉल्स करा. फॉल्स काय ट्रू? एक मिनिट चेक करू द्या मला. ट्रू करावं लागेल. रिव्हर्स इक्वल टू अशा पद्धतीने डिसेंडिंग ऑर्डरने सुद्धा करू शकतो आपण. ठीक आहे, आता राहिलेला एक मेथड आहे तो एक्सटेंड. थोडं कन्फ्युजन पार्ट असणार आहे. बघा, माय लिस्ट मध्ये कोणतीही व्हॅल्यू मला अपेंड करायची असेल तर मी सिंपल अपेंड मेथड वापरतो. कोणती व्हॅल्यू लास्टला ऍड करायची असेल तर. बरोबर आहे. आता मला मल्टिपल व्हॅल्यू ऍड करायचे लास्टला. म्हणजे मल्टिपल व्हॅल्यू साठी आपण ऑब्व्हियसली लक्षात ठेवा, जिथे जिथे मोर दॅन 2 व्हॅल्यू येतील स्टोअर करायची तिथं लिस्ट हा येणारच आहे. 2 और मोर दॅन. आता मला मल्टिपल व्हॅल्यू ऍड करायचे, म्हणजे अशा पद्धतीने मला ऍड करायचे व्हॅल्यू. तर मी जेव्हा अपेंड यूज करेन ना, तर तो काय करेल, ह्या पूर्ण गोष्टीला एकच एलिमेंट कन्सिडर करेल आणि तो असा ऍड करेल. काय करेल, पूर्ण ह्या गोष्टीला एकच एलिमेंट कन्सिडर करेल आणि ह्याच्यामध्ये ऍड करेल. मग तो काय होईल, 1 2 3 4 5 6 आणि 7
आणि 8 एकूण तुमची लेंथ झाली 8. जसं की मी आता इथं लेंथ ऑफ चेक करतो. लेंथ ऑफ माय लिस्ट, तर इथे एकूण 8 एलिमेंट आहेत. ठीक आहे, हे अपेंडमुळे. पण मला काय हवंय की 2, 3, 4 इथे कंटिन्यू ऍड झालं पाहिजे, म्हणजे ह्याची लेंथ आहे ना ही 10 झाली पाहिजे. हा, तर ह्या सिच्युएशन मध्ये अपेंडच्या ऐवजी आपण वापरतो एक्सटेंड. का वापरणार आहे? एक्सटेंड. एक्सटेंडचा आन्सर इथं असं, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट नाही, ह्याची प्रत्येक एलिमेंट जो आहे ना, म्हणजे हा लिस्ट ह्या लिस्टमध्ये एक्सटेंड केला जातो आणि ह्याचा जो लेंथ आहे तो आहे 10. बघा, अपेंड आणि एक्सटेंड मध्ये फरक आहे. अपेंड एकच एलिमेंट कन्सिडर करून ऍड करतो, किंवा एकच एलिमेंट ऍड करायचं असेल तर अपेंड वापरा. जर तुम्ही मोर दॅन व्हॅल्यू एक्सटेंड करायचे असतील तुम्हाला तर एक्सटेंड मेथड वापरा. तिथं अपेंड केला तर तो एकच एलिमेंट म्हणून ऍड करेल. ठीक आहे, तर हे एक्सटेंड आहे. तर पहा परत एकदा मेथड कोणकोणते आहेत. कोणाला कुठला मेथड समजत नसेल तर मला तुम्ही विचारा, मी एक्सप्लेन करतो पुन्हा एकदा. स्टार्ट पासून अपेंड मेथड. अपेंड मेथड हा एलिमेंट लास्टला ऍड करण्यासाठी यूज केला जातो. ऍड अन एलिमेंट ऍट द एंड ऑफ द लिस्ट. लिस्ट डॉट अपेंड आणि ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू ऍड करायची ती व्हॅल्यू. नेक्स्ट, क्लिअर. रिमूव्ह ऑल द एलिमेंट फ्रॉम द लिस्ट. लिस्ट मधून सगळे व्हॅल्यू एक्सटेंड. जसं की मी आताच एक्सप्लेन केलेलं आहे, मोर दॅन 2 व्हॅल्यू किंवा 2 लिस्ट एकमेकांना एक्सटेंड करायचे असेल तर आपल्याला तो एक्सटेंड मेथड वापरावा लागेल. इंडेक्स, कोणत्याही व्हॅल्यूची जर पोझिशन तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर इंडेक्स मेथड आहे. लिस्ट डॉट इंडेक्स, ती व्हॅल्यू पास करा, तो तुम्हाला इंडेक्स देईल. जर व्हॅल्यू सेम असतील तर तो फर्स्ट ऑकरन्स कन्सिडर करेल. इन्सर्ट अपेंड सारखंच काम करतो, पण स्पेसिफिक पोझिशनला ती व्हॅल्यू ऍड करतो. जसं की आपण लास्टला ऍड करतो -1 पोझिशनला, तशा पद्धतीने इन्सर्ट हा कोणत्याही पोझिशनला कोणतीही व्हॅल्यू तुम्हाला ऍड करण्यासाठी हेल्प करतो. पॉप मेथड. आता आपण ऍड केलेले एलिमेंट किंवा एक्झिस्टिंग एलिमेंट जर आपल्याला डिलीट करायचे असतील तर त्यासाठी पॉप आणि रिमूव्ह असे 2 मेथड आहेत. पॉप हा इंडेक्स नुसार डिलीट केला जातो आणि रिमूव्ह हा व्हॅल्यू नुसार डिलीट करण्यासाठी मदत करतो. म्हणजे कोणत्याही स्पेसिफिक पोझिशनची व्हॅल्यू किंवा पोझिशन नुसार तुम्हाला व्हॅल्यू डिलीट करायचं असेल तर पॉप वापरा. तर कोणतीही व्हॅल्यू किंवा कोणत्याही व्हॅल्यूला डिरेक्टली व्हॅल्यू नुसार तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही रिमूव्ह मेथड यूज करा. आणि रिव्हर्स आणि सॉर्ट. रिव्हर्स म्हणजे रिव्हर्स ऑर्डरमध्ये लास्ट एलिमेंट फर्स्ट एलिमेंट होईल, सेकंड लास्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट होईल, अशा पद्धतीने. आणि सॉर्टिंग असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये होते. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सगळं तेच आहे ऍक्च्युली. लिस्ट, सॉर्ट इथे आहे, ते सॉर्ट आहे, रिव्हर्स आहे, रिमूव्ह आहे, पॉप आहे, इन्सर्ट आहे, इंडेक्स आहे, एक्सटेंड आहे, काउंट आहे, कॉपी आहे, क्लिअर आहे आणि अपेंड आहे. ठीक आहे, आणि हे मी स्वतः ट्राय केलेली, म्हणजे असं शिकवता काही ट्राय केलेली गोष्ट आहे. तर ही फाईल तुम्हाला मी पाठवून देतो. आता जसं की तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे ना, अशा पद्धतीने त्याचे वर्किंग्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर लिस्ट इथे झालेला आहे. आता मी टप्पल सुद्धा लगेच घेणार आहे. लगेच म्हणजे 1 मिनिटाचं काम आहे. फक्त तुम्ही मला सांगायचं की कोणती मेथड टप्पलवर अप्लाय होईल आणि कोणती मेथड टप्पलवर अप्लाय होणार नाही. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. तुम्ही चॅट बॉक्समध्ये आन्सर दिला तरी चालेल मला. इकडे पहा, टप्पल जो आहे हा माय लिस्ट आहे. मी इथे टप्पल लिहितो. माय टप्पल, जिथे स्क्वेअर ब्रॅकेट आहे ना तिथे फक्त तुम्हाला लिहायचं आहे पॅरेंथेसिस ब्रॅकेट किंवा राऊंड ब्रॅकेट.
आणि हा तुमचा झाला टपल. टाईप ऑफ माय टपल, हा टपल झाला. ठीक आहे. आता टपल हा इम्युटेबल डेटा टाईप आहे. केअरफुली ऐका. टपल हा इम्युटेबल डेटा टाईप आहे. ह्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. ह्याच्यावर चेंजेस होणारे मेथड आपण अप्लाय करू शकत नाही, कारण की हा इम्युटेबल डेटा टाईप आहे. लिस्ट हा म्युटेबल डेटा टाईप होता. तर तुम्ही मला सांगा की ह्या टपलवर जर मी मेथड अप्लाय करत असेल तर अपेंड मेथड त्याच्यावर अप्लाय होईल का? अपेंड ही मेथड टपलवर अप्लाय होईल का? येस और नो? कोणी आन्सर करते का? बोला. टपल ही मेथड, सॉरी, अपेंड ही मेथड टपलवर अप्लाय होईल का? येस और नो? अरे आन्सर द्या. नाही. नो. टी डॉट अपेंड 100. टपल ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट अपेंड, कारण ते टपलवर अप्लाय करू शकत नाही आपण. नेक्स्ट, क्लिअर मेथड अप्लाय करू शकतो का? बोला बोला, बोलल्याने मला ऐकू येईल. हो नाही, येस नो? होईल असं वाटतं का? क्लिअरने सगळे एलिमेंट डिलीट होतात बरं का? क्लिअरने सगळे एलिमेंट डिलीट होणार आहेत. येस सर. हा, पॉसिबल आहे का? मुलांनो बोला. येस नो? येस. पॉसिबल आहे. ठीक आहे. बघा, क्लिअर म्हणजे तुम्ही व्हॅल्यू डिलीट करताय, 1 2 3 डिलीट करताय. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही टपलला चेंज करू शकत नाही. नाही करू शकणार क्लिअर पण. आता मला सांगा, पॉप करू शकतो का आपण? आता तुम्ही काय करा, ठीक आहे, हे लिस्टची मेथड ट्राय करा आणि हेच मेथड सगळे टपलवर अप्लाय करा आणि तुम्ही मला उद्या सांगा की कोणती मेथड टपलवर अप्लाय होते आणि कोणती मेथड टपलवर अप्लाय होत नाही आणि का होत नाही ह्याचं उत्तर तुम्ही मला सांगा. ठीक आहे. सिंपल गोष्ट आहे. टपलमध्ये आपण काहीही ऍड करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही, चेंज करू शकत नाही, पोझिशन सुद्धा इकडून तिकडे करू शकत नाही. एकदा फिक्स तर फिक्स. तर आपण व्हॅल्यू आपण ऍड करण्याचा प्रयत्न करतो, तर आपण होणार नाही. इन्सर्टने आपण व्हॅल्यू ऍड करतोय, इन्सर्ट होणार नाही. पॉपने आपण रिमूव्ह होते, पॉप नाही होणार. आपण सुद्धा नाही होणार. सॉर्ट आपण असेंडिंग डिसेंडिंग करतोय तरी नाही होणार. एक्सटेंडने आपण व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न करतोय, तो सुद्धा नाही होणार. ज्या गोष्टी चेंज करण्यासाठी वापरले जातात मेथड, ते मेथड अप्लाय होणार नाही टपलवर. हे तुम्ही मला उद्या सांगणार आहे. ट्राय करून उद्या सांगा. हे सगळे मेथड हवं असेल तर तुम्ही ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, फोटो घ्या, त्याच्यावर अप्लाय करायचे. ऍज बाकी आपण सेशन उद्या कंटिन्यू करूया सेम टायमिंगला. चल थांबू आपण आज इथे.